सूत्र हातात घ्यावीत. अतुल देऊळगावकर. भगिनींनो, राजा हरिश्चंद्र हा 1913 साली पहिला मूकपट तयार झाला. त्याला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. दादासाहेब फाळके यांनी तो मूकपट चालू केला. त्यानंतर 18 वर्षानंतर आलमाराला बोलपट झाला आणि जी भारतीय चित्रपटसृष्टीची गती वेग इतका आहे की या 100 वर्षात आज मी तिला भारतीय चित्रपटसृष्टीची उलाढाल साधारणपणे 40,000 ते 50,000 कोटी रुपयांची आहे. आरंभीच्या काळामध्ये कित्येक वर्ष या भारतीय चित्रपटसृष्टीवर मराठीचं राज्य होतं. संगीतकार, दिग्दर्शक, कथाकार, अभिनेते हे मराठी आणि हिंदीमध्ये इतके साम्राज्य गाजवत होते की कित्येक मराठी चित्रपटांचं, मराठी नाटकांचं हिंदीमध्ये रूपांतर होत होतं. असा काही काळ गेला. त्यानंतर अगदी हाताच्या बोटावर मोजण्यासारख्या व्यक्तींनी दोन्हीमध्ये आपलं स्थान निर्माण केलेलं आहे आणि त्यापैकी एक आपल्या सोलापूरचा अतुल कुलकर्णी आहे. कदाचित तुम्हाला कल्पना नसेल, पण अतुलनी कन्नड, तेलुगू, तमिळ, मल्याळम या चित्रपटात अगदी लीलया कामं केलेली आहेत आजतागायत. एकाच वेळेला चित्रपट, नाटक, दूरचित्रवाणीच्या मालिकेवरील निवेदक अशी अनेकविध कामे एकाच वेळेला विविध अंगांनी आणि तीसुद्धा अतिशय सकस, दर्जेदार आणि खूप काळ परिणाम करणारी अशी कामं अतुलनं केलेली आहेत. आणि त्यामुळेच आपली त्यांची भेट व्हावी असं का वाटलं? चित्रपटात काम करणारे, नाटकात काम करणारे अनेक असतात, परंतु अभ्यासपूर्वक काम करणारे, चोखंदळपूर्वक भूमिका निवडणारे आणि साकार करणारे फारच थोडे मोजके लोक असतात, ज्यांचं नाव इतिहासात घेतलं जातं. आपण सगळेजण संगणकाच्या काळात आहोत. विकिपीडिया नावाचा जो एन्सायक्लोपीडिया आहे त्यामध्ये अतुलच्या नावाची जर नोंद तुम्ही पाहिली तर मराठीतील सुपरस्टार अशी त्याची नोंद आहे. हे त्यालाही माहीत नाही आहे.